नमस्कार मंडळी, मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत येणाऱ्या मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष मध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. ह्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत येणाऱ्या तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्यासाठी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, बाकी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नोटिफिकेशन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करू. ओके मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये जर पहिलं तर तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन बरोबर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण म्हणजे NTEP व 15 वित्त आयोगानुसार तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर यासाठी मी ज्या जागा असतात त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरून तुम्हाला ठिकाणी हा अर्ज सुद्धा पाठवायचा आहे. हा अर्ज जर बघितला तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मंडली तलाव, तळमजला, मीरा भाईंदर पश्चिम, तालुका, जिल्हा ठाणे ह्याद्वारे तुम्हाला स्पीड पोस्टने अथवा टपालाद्वारे तुम्हाला एडिटिंग फॉर्म पाठवायचा आहे. यामध्ये गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि भरून तुम्हाला एडिटिंग फॉर्म पाठवेल. यामध्ये मित्रांनो जी जागा असणार आहे, जागा बघितल्या तर तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत 1 ते 11 पदं असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो ज्या जागा असणार आहेत त्यासाठी जर पहिले तर पहिली पोस्ट शेक रजिस्टर रेडिओग्राफीसाठी एकूण एकच जागा, उपसाठी एकच जागा, MD रेडिओलॉजी मधून हा 35,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे बालरोग तज्ञ, ह्यासाठी एकूण एक जागा, MD पेडिट्रिशियन म्हणजे बालरोग पदवी लागणारे 25,000 रुपये पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहे जीव सूक्ष्मशास्त्र MD मायक्रोबायोलिस्ट मधून निघले जाणार आहेत. एक पे स्केल एकच जागा असणार आहेत. ओपनसाठी MD मायक्रोबायोलॉजी मधून निघले जाणार आहेत. 75 रुपये पे स्केल असतात. पुढची पोस्ट आहेत पूर्ण वैद्यकीय अधिकारी, ह्यासाठी एकूण 12 जागा, त्यापैकी अनुजातीसाठी 1, जमाती 1, विजा 1, बजब 1, इमव 3, ACBC 2, EWS 1 आणि ओपन 2 जागेसाठी पदभरती आहे. त्यासाठी MBBS डिग्री विथ MCI रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहेत. 60,000 रुपये तुम्हाला पे स्केल असतात. पुढची पोस्ट आहेत 7 रोग तज्ञासाठी, ओपनसाठी एकच जागा, त्याचबरोबर एनी मेडिकल डिग्री लागणार आहेत. 25,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, ह्यासाठी 2 जागा असणार आहेत. ओपन आणि SC साठी एकच जागा, ह्यासाठी MBBS डिग्री विथ रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहेत. 32,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत परिचारिका महिला, ह्यासाठी 89 जागा, ह्यासाठी जर बघितलं तर आणि विजा अ साठी 1, बजब साठी, बजक साठी 1, ACBC 3, EWS 2, ओपन 2 जागा असणार. त्यासाठी BSN विथ GNM रजिस्ट्रेशन किंवा रजिस्ट्रेशन, ह्यासाठी BSc नर्सिंग किंवा GNM विथ नर्सिंग रजिस्ट्रेशन लागणार आहेत. 20,000 तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहेत प्रसविका, ह्यासाठी एकूण 6 जागा, विमाप्रसाठी 1, ACBC साठी 4, EWS साठी 1 जागा असणार आहेत. ANM विथ रजिस्ट्रेशन लागणार आहे. 18,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत औषध निर्माण अधिकारी, एकूण एकच जागा, ह्यासाठी ACBC साठी एकच जागा, D फार्म विथ MCP रजिस्ट्रेशन लागणार आहे. 17,000 तुम्हाला पे स्केल असतात. पुढची पोस्ट आहेत पुरुषा तंत्रज्ञ, एकूण 3 जागा, बजब साठी 1, इमव साठी 1 आणि ACBC साठी 1 जागांसाठी पदभरती असतात. त्यासाठी BSc DMLT पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहे. 17,000 तुम्हाला पे स्केल असतात. पुढची पोस्ट आहेत अर्धवय वैद्यकीय अधिकारी, ह्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला एकूण ज्या जागा असतात त्यामध्ये जर बघितलं तर गायनॉलॉजिस्ट एकच जागा, पेडिट्रिशियनसाठी एकच जागा, फिजिशियनसाठी एकच जागा, फिजिओथेरपिस्ट एक जागा, ऑप्टोपॅथीसाठी एकच जागा, डेरोमोलॉजिस्टसाठी एकच जागा असणार आहे. त्यासाठी कोणतं आरक्षण असणार आहे, त्यासाठी संबंधित पदासह PG MD पदून डिग्री लागणार आहेत. 30,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. प्रति व्हिजिट तुम्हाला 20,000 2,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढचा तर तुम्हाला राष्ट्रीय क्षय दूरीकरण कार्यक्रम NTP, ह्यासाठी जर बघितलं तर एकूण 2 पोस्ट असणार आहे. त्यामध्ये पहिली पोस्ट आहेत वरिष्ठ क्षयकृत प्रवेश असतात, यासाठी AC साठी एकच जागा, यासाठी बघितलं तर तुमची डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मधून डिग्री आणि काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहेत. 20,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत क्षयरोग आरोग्य करता, यासाठी एकूण एकच जागा, ACBC साठी एकच जागा, ग्रॅज्युएशन सायन्समध्ये डिग्री लागणार आहे. त्याचबरोबर तुमचा इम्पिडेबिलिटीचा कोर्स वगैरे लागणार आहे. 15,500 पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत 15 वित्त आयोगासह तुम्हाला पदभरती आहे. त्यासाठी एकूण 4 जागा असणार आहेत. त्या 4 विभाग पोस्ट असणार आहेत. त्यासाठी पूर्ण वैद्यकीय अधिकारीसाठी 30 जागा असणार आहेत. यासाठी अनुजातीसाठी 5, जमाती 2, विजा 1, बजब 1, बजक 1, बजड 1, विमप्र 1, इमव 7, ACBC 3, EWS 3 आणि ओपन 5 जागांसाठी पदभरती असणार आहेत. यासाठी MBBS डिग्री विथ रजिस्ट्रेशन लागणार आहेत. EBBS डिग्री न मिळाल्यास BMS डिग्री
सुद्धा चालू शकते. MBBS असेल तर 60,000 रुपये पे स्केल आहे आणि BMS असेल तर तुम्हाला 40,000 रुपये पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत प्रसविका म्हणजे नर्ससाठी जर 17 जागा असणार आहेत. ह्यासाठी जर बघितलं तर विजासाठी 1, बजबसाठी 1, बजकसाठी 1, विमापुरासाठी 1, इमोवासाठी 4, ACBC 3, EWS 3 आणि ओपन 3 जागेसाठी पदबसणी ह्यासाठी BSc नर्सिंग किंवा GNM रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहेत. 20,000 तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहे परिचारिका म्हणजे ANM GNM जे नर्सिंग वगैरे असतात त्यासाठी एकूण 1 जागा. विजासाठी 1 जागा असणार आहेत. BSc नर्सिंग किंवा GNM रजिस्ट्रेशन चालू शकतात आणि काउन्सिल रेशी सुद्धा लागणार आहेत. 20,000 तुम्हाला पे स्केल असतात. पुढची पोस्ट आहेत MPW मेल ह्यासाठी जर पहिले तर एकूण 13 जागांसाठी तुम्हाला पदबसणी असणार आहेत. ह्यासाठी पहिले तर वनजातीसाठी 1, बजट ड साठी 1, विमाप्र 1, इमोवा 5, ACBC 1, EWS 2, ओपन 2 जागांसाठी पदबसणी. ह्यासाठी 12वी बरोबर पॅरामेडिकल काउन्सिल रेशन किंवा सॅनेट इन्स्पेक्टरचा कोर्स सुद्धा लागणार. 18,000 तुम्हाला पे स्केल असेल. पुढची पोस्ट आहेत हिंदू रजिस्टर पण आपला दवाखाना म्हणजे HBT अंतर्गत 3 वेगवेगळ्या पोस्टसाठी तुम्हाला पदबसणी आहे. ह्यासाठी पूर्ण वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी 2 जागा. त्याचबरोबर विजासाठी 1, ओपन 1 जागा. ह्यासाठी जर पहिले तर MBBS डिग्री विथ MMC रजिस्ट्रेशन लागणार आहेत. MBBS नसेल तर तुम्ही BMS मधून अप्लाय करू शकतात. विथ रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहे. BMS असेल तर तुम्हाला 60,000 रुपये पे स्केल आणि BMS असेल तर तुम्हाला 40,000 पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहेत परिचारिका महिला ह्यासाठी एकूण 2 जागा. विजासाठी आणि खोलासाठी 1 जागा. BSc नर्सिंग विथ GNM रजिस्ट्रेशन लागणार आहेत. 20,000 तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहेत MPW मेल ह्यासाठी एकूण 3 जागा. त्यासाठी प्रवर्ग जर बघितलं तर विजासाठी 1 जागा, ओपनसाठी 1 आणि अनुजातीसाठी 1 जागा अशी 3 जागा असणार आहेत. त्यासाठी 12वी बरोबर पॅरामेडिकल कोर्स किंवा हेल्थ सॅनिटरीचा कोर्स सुद्धा लागणार. 18,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. ह्या सगळ्या डिटेल किंवा जागा जर बघितल्या तर तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान 15 वित्तानुसार किंवा जे हिंदू रजिस्ट्रेशन बाळासाहेब आपला दवाखाना अंतर्गत तुम्हाला पदभरती असणार. ह्या सगळ्या डिटेल जर बघितल्या तर mbmc.go.in ह्या सुद्धा तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला फॉर्म भरून तुम्हाला पोस्टाने या ठिकाणी सदर जाहिरातीमध्ये जोडण्यात आलेले सगळं शैक्षणिक अर्थ आणि मार्कशीट सहित तुम्हाला स्वक्षांकित करून तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला शैक्षणिक अर्थाबाबत काही महत्त्वाचे नियम व अटी शर्ती सुद्धा त्यामध्ये शैक्षणिक बाबत सविस्तर व अचूक सूचना आणि माहिती सुद्धा भरायची आहे. पात्र सादर करायचे असल्यास शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशन असणं आवश्यक नाही. त्याचबरोबर अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा नमूद असल्याबाबत संबंधित त्याचे गुणांकन प्रतीमध्ये कन्वर्ट करायचे म्हणजे जे ग्रेड P किंवा CGP असतं त्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेजमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशन असणं आवश्यक नाही. त्याचबरोबर अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा नमूद असल्याबाबत संबंधित त्याचे गुणांकन प्रतीमध्ये कन्वर्ट करायचे म्हणजे जे ग्रेड P किंवा CGP असतं त्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेजमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. यामध्ये मग तुम्हाला अनुभवाचा तपशील सुद्धा आहे. त्यामध्ये अर्जदार अनुभव तपशील नोंदवायचा आहे म्हणजे तुम्ही जेथे जिथे अनुभव दिला असेल म्हणजे हॉस्पिटल वगैरे ज्या संस्था असतात तिथे जर तुम्हाला अनुभव असेल तर त्याचा तपशील सुद्धा ऑनलाईनमध्ये तुम्हाला भरायचं आहे. यामध्ये वयोमर्यादा जर बघितलं तर तुम्हाला SSC किंवा जे बर्थ सर्टिफिकेट असतं किंवा शाळा सवलत दाखल्याद्वारे तुम्हाला वयोमर्यादा असणार आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर जे क्षेत्रनिष्ठ बालरोग तज्ञ जीवशास्त्र तज्ञ वगैरे MBBS डिग्री असतात त्यासाठी 69 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचे आहे. त्याचबरोबर इतर पदासाठी जर पाहिलं तर ओपनसाठी 2.5 वर्ष आणि कायसाठी तुम्हाला 63 वर्ष तुम्ही हा अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन किंवा अर्ज करताना उमेदवारांकडून डोमासेल असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कास्ट असेल तर तुम्हाला कास्ट बरोबर तुम्हाला नॉन क्रिमिनल असणं सुद्धा आवश्यक राहणार. त्याचबरोबर तुमची कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा तुम्हाला असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर तुमचं MSIT संगणक प्रमाणपत्र असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी तुमची स्वाक्षरी फोटो सुद्धा तुम्हाला अपलोड करायची. यामध्ये निवड प्रक्रिया जर बघितले तर तुम्हाला कोणतीही एक्झाम न देतात तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये जर बघितले तर तुम्हाला मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या आयुक्ताद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये मुलाखत असणार आहेत. अतिविशेष तज्ञ, विशेष तज्ञ, वैद्यकीय अधिकारी ह्यासाठी जर बघितले तर तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज किंवा लिटरशिप रिसर्च ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपिरियन्सद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. आणि इतर जे पद असतात त्यासाठी तुम्हाला जे निवड गुणांकन पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला कंत्राट स्वरूपात पदबसण्याचे शैक्षणिक अर्थ असेल तर 50 गुण
त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी असेल, PG असेल तर 20 गुण आणि अनुभव असेल तर 10 गुण, अशा 100 गुणाची तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणताही एक्झाम न देता तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये मित्रांनो सर्वसाधारण सूचना आहेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नमुन्यामध्ये माहिती तुम्हाला भरायची आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान शहर दूर कार्यक्रम पदानुसार किंवा हिंदुराव दैरसंबंध बाळासाहेब आपल्या दवाखाना अंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. त्यासाठी जर पाहिलं तर 4/5/2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला फॉर्म भरेल अशा स्वरूपात तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे. यामध्ये मी तर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचं आहे. यामध्ये मी श्री श्रीमती तुमचं नाव जोडायचं आहे. श्री तुमचा वडिलांचे किंवा पतीचे नाव द्या. राहणार तुमचा पत्त्याचे नाव. तुमच्या आज रोजी तुम्हाला कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केला ते लिहायचं आहे. त्याचबरोबर आज रोजी तुम्हाला आहेत मुलांची संख्या किती आहे ते लिहा. असेल तर लिहा, नाही ते 0 करू शकता. त्याचबरोबर ठिकाण टाका, दिनांक टाका, सही करायचे. त्याचबरोबर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा नसल्याबाबत प्रमाणपत्र जोडायचे. त्यामध्ये मी श्री श्रीमती तुमचं नाव लिहा, वय वर्ष लिहा, सध्या कुठे राहतात ते लिहा, ठिकाण आणि दिनांक सुद्धा तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर अर्जदाराचा सही सुद्धा तुम्हाला करायचे. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला अभिप्राय म्हणजे कार्यक्रमाचे ठिकाण किंवा जे हॉस्पिटल वगैरे जे आहे त्याचं नाव द्यायचं आहे. म्हणजे NHM असेल तर NTP असेल तर किंवा 15 FC असेल किंवा HBT असेल ते लिहायचं आहे. पदानुसार जाहिरात तिचे नाव तुम्हाला पदाचं नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर उद्या साईडला फोटोसुद्धा चिटकवायचा आहे. त्याचबरोबर सहीसुद्धा करायचे आहे. उदाहरण तुमचं नाव मध्ये या ठिकाणी मराठी आणि इंग्रजीमधून लिहायचं आहे. इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये लिहा. आडनाव लिहायचं आहे मराठी इंग्रजीमध्ये. स्वतःचे नाव मराठी इंग्रजीमध्ये. वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहा मराठी इंग्रजीमध्ये तुम्हाला नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर पत्र्याचा पिनकोड सहित पत्ता कायमस्वरूपाचा पत्ता लिहायचा आहे. तुम्ही लिहू शकता, सध्याचा पत्ता सुद्धा लिहू शकता. जिल्हा कोणता आहे तो लिहा. राज्य स्टेट महाराष्ट्र लिहा. पिनकोड लिहा. ब्रह्मनोंदणीसाठी 2 मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि मेल ID सुद्धा 2 किंवा 1 देऊ शकता. त्याचबरोबर जन्मतारीख असेल, त्याचबरोबर जी SSC प्रमाण जन्मतारीख आहे ते लिहा. महिना लिहा, वर्ष तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर जन्म तारीख केला जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तुम्हाला वय वर्ष किती झालं, महिना किती, दिवस किती झाले ते लिहा. जेंडर मेल फिमेल काय असेल ते लिहा. राष्ट्राचा तो भारतीय भारतीय काय असेल त्या. अर्जदार महाराष्ट्र किंवा मूळ असेल ते लिहा. डोमासेल असेल येस किंवा नो करा. अनमॅरिड काय असेल ते लिहा. धर्म लिहा. त्याचबरोबर उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत तुम्ही कार्य केलं असेल तर ते लिहा. उमेदवार जात कोणते आहे ते लिहा. उमेदवाराचा मूळ जात कोणते आहे ते लिहायचं. त्याचबरोबर आता तुम्ही कोणत्या प्रोग्राममधून अर्ज करू शकता अशी टिक मार्क करायची. त्यामध्ये SC ST VJNT NTB NTC NTD विमाप्र इमावा ACBC EWS ओपनसाठी लिहायचे. त्याचबरोबर तुम्ही अवगत भाषा कोणत्या आहेत त्यासाठी टिक मार्क करा. मराठी, हिंदी, इंग्रजी, अन्य वगैरे काय भाषा असेल तर टिक मार्क करा. त्याचबरोबर शैक्षणिक अर्जामध्ये सिरियल नंबर लिहायचा आहे. परीक्षा उत्तीर्ण, विद्यापीठ बोर्डाचं नाव, प्राप्त गुण, टक्केवर सुद्धा तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर इतर आरक्षण, इतर शैक्षणिक अर्थ म्हणजे PG वगैरे काय असेल किंवा ते लिहा. संबंधित पदामध्ये तुम्हाला अनुक्रमांक नंबर, शैक्षणिक अर्थ, बोर्ड, युनिव्हर्सिटीचे नाव, टक्केवारी, उत्तीर्ण वर्ष तुम्हाला लिहायचं. त्याचबरोबर संगणक अर्थ असेल तर त्याचा प्राप्त गुण वगैरे डिटेल तुम्हाला लिहायचं. त्याचबरोबर अनुभव असेल तर संस्थेमध्ये काम केलेलं आहे त्याचं नाव. शासकीय निमशासकीय असेल तर कधीपासून कधीपर्यंत काम केलं, एकूण महिना, वर्ष, दिवस, हा सेवा सोडण्याचे कारण तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर आपल्याविरुद्ध गुन्हा वगैरे काही नोंद असेल तर यस किंवा नोवरती टिकमार्क करायचे. त्याचबरोबर तुमचे जे एज्युकेशन असतात त्यामध्ये 10वी 12वी डिप्लोमा डिग्री, शासकीय दाखला, डोमासेल, कास्ट, व्हॅलिडिटी, इतर जे आरक्षण वगैरे किंवा तुमचं मेडिकल असेल तर तुम्हाला जे काउन्सिल रेशन असतात त्याचे सिरियल प्रमाणे साक्षांकित प्रमाणे तुम्हाला काही डॉक्युमेंट जोडायचे आहेत. त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट्स कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, चौथं कोणतं, 5वं कोणतं, 6वं कोणतं, 7वं कोणतं, 8वं कोणतं, 9वं कोणतं, असे सिरियल प्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे. त्याचबरोबर तुम्हाला आता ठिकाण टाका, दिनांक टाका, अर्जावर स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे. ओके, तरी तुम्ही आता तुम्हाला आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देता तुमची निवड प्रक्रिया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.